नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका अमोल भैया गायकवाड. तुम्हाला आज एक आपल्या गावात चिवरी महालक्ष्मीचं मंदिर आहे, इकडे ते मंदिर दाखवण्यासाठी घेऊन चाललेलो आहोत मित्रांनो. तरी तुम्ही माझ्या संग ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत थांबून बघा कसं आहे काय आहे विषय सगळं. तर आपले युट्यूबर मानसी भाऊ भोवळ यांना बी घेऊन आत्ताशीच चाललेलो आहोत मित्रांनो. चला दाखवतो सगळं तुम्हाला. अग जीवला विला रंग दाविला इसित नांदडा हे रमा आई ग कानाला खडा कानाला खडा कानाला खडा कानाला. क्या बात आहे. मी असं पुन्हा एक दोन तर असं वाढवलं पुन्हा अजून येऊन सकाळी नाही आणि तिच्या ड्रेसला ठेवाल्यामुळं का बघा नाही दावलं कधी बोलून आलं डोळ्याला दिसून म्हणजे खाल्लं माझ्या ताटात बसून गेडा माय एकच नंबर. तर अशा प्रकारे आमचा ब्लॉग आहे. तुम्ही सपोर्ट आम्हाला केलं तर आम्ही पुढे जाणार, बरोबर का? जेव्हा नवीन असं तुम्हाला गावं फिरून म्हणा, सगळे देवाची स्थानं फिरून म्हणा, हे आम्हाला फिरायला बी खूप आवडतं मित्रांनो. किंवा अजून निसर्गरम्य वातावरण समजा आम्ही एका ठिकाणी जाऊ आमचा ब्लॉग दाखवणार आहोत त्या विषयाला थोडा. पण आमच्या चॅनलला तुम्ही किंवा आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केल्यावर आम्ही म्हणजे तुम्हीच आमचं माय बाप, बरोबर का? झाडती अग अंगण बोल केसन झाडती अग अंगण चिवरी आहे माझी तुझती अबीर कंगन लखवाई माझी तुझती अबीर कंगन. एकच नंबर. अशा प्रकारे गाडीवर जाताना कुठं पण आपले असे गाणे असतात. आणि म्हणलं तर मासे आहे का? मासे आहे. मला मित्रांनो मासे खायला यायचं काय हाताळ्यात मासे आहेत म्हणून सांगितले आत्ताशीच आम्हाला. आलोय मित्रांनो जवळ मंदिराच्या जवळ शकता. अतिशय सुंदर असे पूर्ण बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बघा सगळा कसं आहे एक नंबर. झाडी झुडप इकडे डोंगर नात करते का. हे बा मित्रांनो असं तुम्ही बी येत जावा बस करून फिरायला. वातावरण तर मित्रांनो आपण आलेलो आहोत मंदिरात. तुम्ही मंदिरात आता काय सध्या सगळं स्लॅग असल्यामुळं दुकानं बंद आहेत. आता कोण नसतंय. आता श्रावण सोमवार दिन आहे. गेट बघू शकता अतिशय सुंदर असं गेट आहे. तर इथनं सुरुवात होत आहे मंदिराची मित्रांनो. तर हे परिसर बघू शकता तुम्ही कसं आहे सगळं एक नंबर मध्ये. इकडं म्हणजे आता गर्दी नसल्यामुळं सगळं सविस्तर तुम्हाला खाली दाखवा म्हणून आलो आज मी आई साहेबाला घेऊन. हे बघा सगळे दुकानं सगळे आता सध्या बंद आहेत. कसं आज वार बी नाही ना, श्रावण महिना चालू असल्यामुळं ते आहे. तर आम्ही मंदिरात आता दर्शन घ्यायला चाललोय मित्रांनो. हे बघा दर्शन घेण्यासाठी मध्ये आलोय मित्रांनो. हे सगळं पूर्ण असं आहे सगळं व्यवस्थित मित्रांनो. काय चाललोय आता मध्ये जाऊन मस्तपैकी दर्शन तेन घेऊ. तुम्ही बघू शकताय कसं आहे सगळं. मंदिराची
काय काय म्हणते त्याला रचना ही कशी आहे तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असं मन भरून आलं. अतिशय सुंदर असं बघण्याचं म्हणजे काय म्हणते डोळ्याला जे आकर्षित आणि आवडणारं जे राहतं ते असं मन तृप्त झालं इथे येऊन मित्रांनो. तर बघू शकता ही आपली चिवरीची महालक्ष्मी. दर्शन घेतो आता जाऊन दर्शन घेतलं मस्तपैकी मित्रांनो. दर्शन घेतलं तर पुजारी मामा काय आपल्या ओळखीचेच होते त्याच्यामुळं त्यांना काय जरा बोललो. त्यांना म्हणलं की जरा आपला ब्लॉग चालू आहे म्हणलं यूट्यूब चॅनलचं असं त्यांना सांगितलं. तर ते म्हणत होते फोटो घ्यायचं आहे का, फोटो घेत असलं तर मध्ये घ्या म्हणत होते. त्यांना सांगितलं की नाही ब्लॉग चालू आहे तुम्ही एक हात करा म्हणून असं त्यांना बोललो मी. तर त्यांनी बी एक प्रतिसाद दिला आम्हाला चांगला. तर असं बघू शकता आपली चिवरीची महालक्ष्मी. तर तुम्हाला चिवरीचं महालक्ष्मी मंदिर दाखवून आम्ही आता वापस जातो आमच्या घरी. हे बघा सगळं तरी कसं आहे, सगळं एकदम मन प्रसन्न होण्यासारखं आहे मित्रांनो. अतिशय सुंदर आहे. तुम्ही बी एकदा येऊन चिवरी येथे नक्की अवश्य भेट द्या. चिवरी महालक्ष्मी येथे खूपच सुंदर बघण्यायोग्य ठिकाण, फिरण्यायोग्य ठिकाण म्हणलं तर चिवरी महालक्ष्मीचं ठिकाण, देवस्थान एकदम अतिशय सुंदर असं आहे मित्रांनो. बघू शकता. तर मी आपले यूट्यूबर मारुती भाऊ भोवळ यांना घेऊन आलो होतो. तर बघू शकता आता तुम्ही बाहेरचं वातावरण. आता हे दुकानं आहेत सगळे मित्रांनो. तर आता हे वार नसल्यामुळे सगळं बंदच आहे. तर हे सगळं बघू शकता तुम्ही मित्रांनो की आता आम्ही जात आहेत वापस निघालोय. आता मी इथे बी आपले मारुती भाऊचा गाडा आहे, दुकान आहे त्यांचं मित्रांनो. दर्शन झालेलं आहे. आम्ही निघालो घराकडे आता वापस. करा पाहिजे विचारा तिकडे म्हणा सांगा त्यांना जातो म्हणून. जातो आम्ही आता. बोला आता इथनं बोलायचं आहे बाहेर. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चालू माघारी आमच्या घरी. तिथून मग अमोल सर जाणार आहेत गाडीवर. त्यांचे लहान मुलं आहेत, त्यांची गाडी आहे, लहान मुलं शाळेत आणते नेते. आणि मी चाललो सध्या कर्नाटकला बसव कल्याणला. माझं जरा काम आहे कार्यक्रमानिमित्त. तर चालू आहे आम्ही तिकडं. आज खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर आज काय गर्दी नसते. गर्दी फक्त मंगळवार शुक्रवार गर्दी असते. आणि आता श्रावणमुळे पण जरा आपलं स्टॉप आले, गर्दी नसते म्हणूनच तुम्हाला सगळं फ्री दाखवायला आणलोय की कसं काय दाखवलं तुम्हाला. सगळ्या काय गोष्टी दाखवल्या. जसं यात्रा आहेत म्हणा किंवा ज्या टायमाला आईचा कार्यक्रम असतो त्या टायमाला एवढे काय असं म्हणजे भरपूर गर्दी असते. आणि त्या टायमाला असं आपल्याला दाखवता येत नाही आईला. बरे माणसं असते पुढे बरेच. आई साहेब आपल्या लोकांना एखादं गीत चांगलं नका व्हायचं या एक होतं गीत. आल्या गेल्याच भल्या भल्याच कुणाच घेणं देणं नाही. पण कसं अगं मी अन माझी लखाबाय मी अन माझी लखाबाय. तिनं मला लावला जीव गुळावा आणि ग्वाड रांतमी पाकरू पण लेकरावानी लाड. लखाबाई माऊली वेळोवेळी धावली तशी त्या माथराची गाय. पण कसं मी अन माझी लखाबाय चिवऱ्या मी अन माझी लखाबाय. अतिशय सुंदर असं गीत आपलं मारुती भाऊ पोतराजनी सादर केलेलं आहे. तरी तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. तर कसं आहे सगळं वातावरण बघितलं का, एकच नंबर. नाद करते काय कसं आहे विषय बोलून एकच नंबर. आई साहेबाला बी जायचं इकडे कर्नाटकात, त्यांचं थोडं काम आहे. तर आम्ही आता मस्त घरी जाऊन जेवण करून आपण निघायचं आता लेकरं आणायला. लेकराला टायमाला जावं लागतं. तुम्हाला तर मी पहिल्या ब्लॉग मध्ये सांगितलं की नंतर आपले चिलबिले कसं किलकिल करत बसते तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो. आणि असंच शेअर करा, जरा कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं चॅनल होऊ द्या जरा पटकन मोनोटाईज. होय आहे साहेब. हा तर मोनोटाईज त्यांचं झाली की पटकन चॅनल सगळ्याला म्हणेन ते पार्टी बिर्टी मस्तपैकी एन्जॉय फुल राडा. धिंगाणा निसता होय. वगैरे इथं आता मी जातो घराकडे. आपल्या इकडे हात दाखवा जातो मनात जावा. चला मग नंतर गो टू कर्नाटक.